छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. आज आपण हे गाणं बसवायचं आहे. आपल्याला तर माहीत असेल की किशोरदांची गाणी आपण गिटारवर बसवतो, त्याची सिरीज चालू आहे. हे जवळजवळ 10-12 गाणी झालेली आहेत. त्यातली पूर्वीची गाणी बघितली नसतील तर पहिल्यांदा ही पट्टी जी दिसते ती सबस्क्राईब ते दाबा, सदस्य व्हा आणि त्याच्या शेजारचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. म्हणजे मग मी काही जी नवीन गाणी अपलोड करीन पटकन तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल, नोटिफिकेशन मिळेल, तुम्हालाही माझ्या बरोबरीनं बसवता येईल. ओके, तर चला सुरुवात करूया. 3 स्टेप्स. पहिली स्टेप्स आहे की कॉर्ड्स कोणत्या, दुसरी स्टेप आहे त्याचे स्ट्रमिंग पॅटर्न काय, आणि तिसरी स्टेप आहे गाणं उचलायचं आहे कधी. ओके, तर सुरुवातीला कॉर्ड्स मी सांगतो तुम्हाला. डी मेजर, ए मेजर आणि जी मेजर. जी मेजर, ए मेजर, डी मेजर. 3 कॉर्ड्स आहेत. तिन्ही मेजर कॉर्ड्स आहेत, तिन्ही ओपन कॉर्ड्स पकडायचे आहेत. बिगिनरसाठी एकदम सोपं गाणं आहे. ओके, डी मेजरला गाण्याची सुरुवात आहे आणि भरपूर प्रकारचे ह्याला स्ट्रमिंग वापरता येतं, पण एकदम सोपं स्ट्रमिंग पॅटर्न वापरा. डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप. पहिला डाऊन अप हाय इंटेन्सिटीनं, अति तीव्रतेनं. दुसरा डाऊन अप स्लो, डाऊन अप डाऊन अप. समजलं? कॉर्ड समजल्या, स्ट्रमिंग पॅटर्न समजला. गाणं उचलायचं नीट लक्ष देऊन ऐका. हां, सुरुवात मी करतोय डी मेजरवर. मेरे मन को किया तूने क्या इशारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. सोपा आहे. पहिला मुकडा आला लक्षात. छूकर मेरे मन को डी मेजरवर आहे, किया तूने ए मेजरवर क्या इशारा. डी मेजर परत परत डी मेजरवरनं सुरुवात. बदला ये मौसम, जी मेजर आलं बघा. लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. ओके, पुढचं कडवं बघूया. तुझो कहे जीवन भर. सेम पुढचं कडवं आहे, काही फरक नाही. कडवं लक्षात आलं का? तुझो कहे जीवन भर तेरे लिए मैं, तेरे लिए ला ए मेजर गाऊं, जी मेजर. तेरे लिए मैं गाऊं गीत तेरे बोलों पे. एका ओळीला डी अख्खा वाजवायचे. गीत तेरे बोलों पे लिखता चला जाऊं, लिखता चला जाऊं मेरे गीतों में ला जी मेजर. तुझे ढूंढे जग सारा, तुझे ढूंढे ए मेजर, जग सारा डी मेजर. परत पुढचं कडवं करा. सेम आहे, काही फरक नाही. सेम कॉर्ड्स प्रोग्रेशन्स आहे. ओके, आवडलं तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. जाता जाता एक मनोरंजक कथा तुम्हाला सांगून जातो. 1962 साली हाफ तिकीट पिक्चर आला. हाफ तिकीटचं 1961 साली जेव्हा स्टुडिओ म्युझिक रेकॉर्डिंग चालू होतं तेव्हा एक गाणं होतं जे होणार होतं ज्यांच्यावरती पिक्चराईज होणार होतं. ते दोघंजण नटनटी होते की स्त्रीच्या वेशात किशोर कुमार आणि पुरुषाच्या वेशामध्ये प्राण.
हाफ तिकीट सिनेमा 1962 सालचा, असं ते गाणं सादरीकरण होणार होतं. आणि प्राणसाठी जो प्लेबॅक सिंगर होता तो होता स्वतः किशोर कुमार, आणि किशोरदांच्यासाठी जे प्लेबॅक सिंगर होते ती लता मंगेशकर. पण ऐनवेळी स्टुडिओमध्ये लता मंगेशकरना यायला जवळजवळ 8-10 तास उशीर झाला. आणि आपल्याला तर माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे पूर्वार्धामध्ये किशोरदांनी जी गाणी गायली त्यात जवळजवळ 80% चंचल गाणी आहेत. म्हणजे त्यांचा चंचल स्वभाव असणार, जसा प्रत्येक लहान व्यक्तींचा असतो तसा. आणि काही काही दुखी मन मेरे वगैरे अशी गाणी सोडली तर बाकी सगळी चंचल गाणी, नखरेवाली अशी गाणी गायलेली आहेत. आणि अर्ध्या हाफ नंतर सगळी धीर गंभीर गाणी गायलेली आहेत किंवा गांभीर्य असलेली गाणी त्यांनी स्वीकारून म्हणली असतील, असंही असेल कदाचित. तर त्या सगळ्याच्या नटखट गाण्यांच्या मध्ये हे एक अतिशय प्रसिद्ध गाणं आहे जे किशोरदांनी गायलेलं आहे. त्यावेळेला लता मंगेशकर यांना स्टुडिओमध्ये यायला बराच उशीर झाला, 8-10 तास काही येऊ शकल्या नाहीत. आणि थोडंसं चंचल स्वभावामुळे त्यांना दुसरीकडे कुठं पळायचं असेल, जायचं असेल, किशोरदांनी एक युक्ती शोधून काढली आणि त्या म्हणजे स्त्रीचं गाणं त्यांनीच म्हणलं आणि पुरुषाचं गाणं पण त्यांनीच म्हणलं. अशा पद्धतीचं एक अवलिया माणूस होते किशोरदा, आणि त्यांनी अशा प्रकारचं गाणं गायलेलं आहे. बहुतेक फिल्म इंडस्ट्रीमध्ये असेल एखाद दुसरं, पण फार कमी असेल. आणि त्याचे जनक किशोरदास म्हणायला लागतील, कारण म्युझिक इंडस्ट्रीमध्ये असं गाणं बहुतेक बघायला मिळत नाही. एकदा तुम्ही गाणं बघा, आणि छान गाणं आहे. आके सीधी लगे जैसे दिल पे कटरिया ओ सवरिया, ले गई मेरा दिल तेरी नैनी नजरिया ओ गुजरिया, अशा प्रकारचं काहीतरी गाणं आहे. तुम्ही बघा, एकच किशोरदानी म्हणलेलं आहे. खूप छान गाणं आहे, तुम्हाला आवडेल. माहिती नसेल तर सिनेमाचं नाव आहे हाफ तिकीट. 1962 सालची मूवी आहे. ओ गुजरिया असं टाईप केलं तरी यूट्यूबला बघायला मिळेल तुम्हाला. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. जी खाली पट्टी दिसते ती दाबा, सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला वेळोवेळी, म्हणजे रोजच, जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत रोज मी गाणी अपलोड करणार आहे. सेफ राहा, घरातच राहा.